तर नमस्कार मित्रांनो, प्रेमसिंह कमळे पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण मागच्या वेळी जे आव्हान केलं होतं की गोरगरीब विद्यार्थी आहेत, वंचित विद्यार्थी आहेत, उपेक्षित विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची जी गरज असेल त्यासाठी आपण आर्थिक सहकार्य करा किंवा शैक्षणिक साहित्य रूपाचं सहकार्य करा. त्या संदर्भामध्ये आपल्याला ह्यावेळेस बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. काही लोकांनी आर्थिक सहकार्य केलं, काही लोकांनी शैक्षणिक वस्तूंचं सहकार्य केलं. त्या सर्व लोकांचं मी प्रथमतः ऋणी आहे. आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 12वी सायन्सची सुद्धा पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल झालेली आहेत. 12वी सायन्सची असतील, त्याचबरोबर 11वीची पुस्तकं असतील, त्याचबरोबर इथं बघितलं तर 10वीची पुस्तकं, असे आपल्याला सर्व प्रकारची सर्व इत्तेची पुस्तकं आपल्याला अवेलेबल झालेली आहेत. आपण नवीन ही पुस्तकं खरेदी केलेली आहेत, त्याचबरोबर जुनी पुस्तकं सुद्धा जास्त प्रमाणामध्ये खरेदी केलेली आहेत. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे उपेक्षित विद्यार्थी आहेत, वंचित विद्यार्थी आहेत, हा माझा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय अशा सर्व विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर माझा व्हिडिओ बघून जे लोक आहेत त्या लोकांच्या सहकार्यानं जे गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्या लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना जास्तीत जास्त आपण सहकार्य करू अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर सांगायचा दुसरा मुद्दा झाला तर आपल्याला अमरावती भागातून फोन आले होते, यवतमाळ भागातून फोन आले होते, विदर्भातूनही फोन आले होते, कोकणामधूनही फोन आले होते. परंतु 10वी आणि 12वीचं बोर्ड प्रत्येकाचं वेगवेगळं पडतंय, त्याच्यामुळं आपण तिकडचे पुस्तक डोनेशन आपण काही करून घेतलेले नाही. परंतु आपण उस्मानाबाद, धाराशिवमध्ये काही लोक नेमलेले आहेत, त्यांच्यापाशी सुद्धा आपल्या बुक बँकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकं पुरवण्याचं आपण काम करणार आहोत. त्याचबरोबर इकडं पाहायला गेलं तर कोल्हापूर साईडला सुद्धा आपले सहकारी आहेत. त्यांची तुम्हाला मी नाव पुढच्या व्हिडिओमध्ये डिक्लेअर करीनच की त्या लोकांपासून विद्यार्थ्यांनी जवळच्या जवळ आपलं बॉन्डिंग होऊन ती जवळच्या जवळ घेता येईल, याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायचंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं दुसरा भाग म्हणजे आसपासचे म्हणजे ज्याची कनेक्टिव्हिटी जवळ आहे, मग धाराशिव जिल्ह्याला चिटकून जे बीड असेल, त्याचबरोबर जे जिल्हे चिटकून आहेत त्या जिल्ह्याला तिथं सोय होईल. इकडं आपण पाहायला गेलं तर कोकणामध्ये हे आपण त्या पद्धतीची सोय करणार आहे. त्याचबरोबर आता हे पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण आपल्या कुडूस तालुका, माहेश्वरी जिल्हा सोलापूर येथून सर्वांना शैक्षणिक साहित्य गोरगरीब विद्यार्थ्यांना पुरवणार आहोत. अजून जर कोणाला गरज असेल तर त्यांनी 97 65 53 57 26 हा माझ्या नंबरवरती कॉल करून आपल्याला शैक्षणिक साहित्य हवं असेल तर मला फोन करून विचारा. त्याचबरोबर कुणाला अजून 5 तारखेपर्यंत डोनेट करायचं आहे, म्हणजे आर्थिक स्वरूपाची मदत असेल किंवा शैक्षणिक साहित्याची मदत असेल, त्यांनीही 5 तारखेपर्यंत करू शकता. 5 तारखेला आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचं फोटो सेशन न करता, कोणत्याही विद्यार्थ्याला आपण शैक्षणिक मदत करतोय हे न दाखवता त्याला आपण मदत करणार आहे. फोटो सेशन हा विषय नसणार आहे. त्याच्यामुळे लाभार्थ्यांनी सुद्धा असं समजून जाऊ नये की आपल्यापासून पुस्तकं घेतली जातील, दिली जातील, फोटो सेशन केला जाईल. त्याच्यामुळं कोणत्याही बाबतीचा कमीपणा न करता आपण सर्वांनी या पुस्तक बँकमध्ये सहभागी व्हा हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सहभागी व्हाल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. आपल्या प्रेमसिंह कमळे पाटील चॅनलला जर आपण नवीन असाल तर 100% हा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.